पावन पुण्यभूमी कोल्हापूर या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र पर्वावरती त्यांच्या जयंती निमित्ताने 3 दिवसीय कीर्तन महोत्सवाचा उत्साह आपल्या या गावामध्ये आपण साजरा केला। 2 दिवस झाले, आजचा दुसरा दिवस आहे आणि उद्या तिसऱ्या दिवशी हरिभक्त परायण हरी महाराज देवडे यांचं ठीक 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये या ठिकाणी सुंदर असं कीर्तन होणार आहे। सर्वांना एक विनंती करेन, याच्याही पेक्षा मोठ्या संख्येने उद्या या ठिकाणी उपस्थित राहा। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तुम्हाला ऐकायला भेटतील आणि त्याने आपलं जीवन सुधरेल म्हणून सर्वांना विनंती करेल आणि सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला या ठिकाणी बोलवलं म्हणून या कार्यक्रमासाठी मी जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्यात या अभंगावरती निरूपण करण्याचा प्रयत्न केला। जमेल त्या भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला। एखाद्या वेळेस बोलत असताना माझ्याकडून काही चुकलं असेल, चुकलेले शब्द माझे मला परत करा, पण मी जे सत्य बोललो असेल, जे तुमच्या वर्मी लागलं असेल की खरं गड्या हो हे सत्य आहे, तसं आचरण करण्याचा प्रयत्न नक्की करा। प्रयत्न तर करून बघा ओ मनोज जरांगे पाटील, एका व्यक्तीनं महाराष्ट्र पेटवला, 18 वर्ष झाले प्रयत्न करत होते। परिस्थिती काय आहे? अरे सरकारला झुकावं लागलं, प्रयत्न सोडले नाही। म्हणून तुम्हाला विनंती करतो, प्रयत्न करून बघा आणि विनंती करेन एकदा मनोज पाटील जरांगेसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा। आणि एकट्या माणसाने दिल्ली झुकवली, दिल्ली ही ताकद आपल्यात आहे, प्रत्येकात आहे। प्रत्येक व्यक्ती मनोज पाटील जरांगे बनवू शकतो, पण त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात। हे प्रयत्न करा। मी बोललो थोडस आपल्या माणसांना झुकतं माप देत चला। खरेदी करत असताना प्रत्येक ठिकाणी टिळा बघत चला, थोडासा विचार करा। हा विचार मी आज सांगतोय, 20 वर्षाने कळेल। एखाद्या व्यक्तीच्या आठवणी माझे शब्द लिहून ठेवा, 20 वर्षाच्या नंतर पश्चाताप होईल। अरे त्यावेळेला महाराज सांगत होते, ते जर ऐकलं असतं आज ही स्थिती निर्माण झाली नसती। म्हणून आजच विनंती करतो, माय बापांनो हात जोडा, थोडासा याच्यावरती विचार करा। झालेली सेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि जाता जाता एक विनंती करतो, माझी श्री सद्गुरु वारकरी गुरुकुल शिक्षण संस्था पालफाट्यावरती आहे। 200 मुलं माझ्याकडे शिक्षण घेतात आणि या मुलांना धर्म शिकवण्याचं कार्य मी करत असतो। या कार्याला हातभार लागण्यासाठी हे जे कार्यक्रम मी करतो, या कार्यक्रमातून मिळणारं मला जेवढंही मानधन आहे हे सर्व मानधन माझ्या मुलांसाठी खर्च होत असतं। म्हणून एक प्रकारे या कार्यासाठी तुमचा सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलेलं मानधन हे वाईट कामाला जात नाही, तर या मुलांना घडवण्यासाठी जातं। एवढी शाश्वती तुम्हाला देतो। झालेली सेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो। वाणीला पूर्णविराम। श्री नारायण